तर आज आजीने बनवली आहे मस्त जवसाची चटणी। तर ही जवसाची जी चटणी आहे ती आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे। त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं। ही चटणी जर आपण रोजच्या जेवणात घेतली तर वजन कमी करायला, पचन व्यवस्थित राहतं, कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवायला भरपूर मदत होते आणि केस व त्वचेसाठी तर ही चटणी खूपच चांगली आहे। सर्वात बेस्ट म्हणजे ही चटणी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला एकदम जबरदस्त लागते। तर त्यासाठी आपण इथे मस्त जवस असे छान भाजून घ्यायचे, थोडासा त्यांचा कलर असा डार्क होईपर्यंत मस्त सुंदर भाजून घ्यायचे। आता इथे आपले जवस भाजून झालेत, आता यांना छान वाटून घ्यायचे। इथे मी खलबत्त्यात वाटते, पण तुम्हाला जर सोपे पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा थोडंसं असं जाडसर वाटून घेऊ शकता। आता इथे छान आपली चटणी अशी वाटून झाली आहे। थोडासा वेळ लागतो वाटायला वगैरे भाजायला, पण जर इतके आपल्याला पौष्टिक गुण जर भेटत असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे थोडेसे कष्ट करायला। इथे आता लसूण घेतलं, त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार, चवीनुसार लाल तिखट घालायचे। आता आमच्याकडे थोडी झणझणीत खाल्ली जाते म्हणून आम्ही थोडंसं जास्त टाकतो, तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता। आता हे लसूण आणि हे सगळं छान वाटून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता लसूण छान बारीक वाटला गेला आहे। आता त्यात आपण ते जे जवस वाटले होते ते घालायचे आणि ते पण असं थोडं वाटत वाटत छान सगळं मिक्स करून घ्यायचे। आता त्या मसाल्यासोबत बघा छान मिक्स झाले, तरी पण जर काही गाठी वगैरे असतील अशा छोट्याशा तर थोडं मिक्स करून घ्या छान। आता जवसाची चटणी झाली आहे म्हणल्यावर आता भाकरी तर करायलाच पाहिजे, म्हणून आता इथे मस्त ज्वारीच्या भाकरी करून घ्यायच्यात गरमागरम। मस्त गरमागरम ज्वारीची भाकर आणि जवसाची चटणी, वा। अशाच अजून सोप्या आणि हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।